खुळखुळा खुळा झाला आणि जास्तच आवाज करायला लागला. त्याला माहितीये सत्ता थोड्या दिवसांची आहे, त्या थोड्या दिवसामध्ये इथल्या जनतेला लुटा, शेतकऱ्यांना लुटा, पाहिजे तेवढा पैसा कमवा, गडगंज श्रीमंत व्हा आणि सत्ता सोडून द्या. हो, हे आहे, हे पुरावे दाखवतायत. मी म्हटलं होतं ना, पुराव्याशिवाय बोलणार नाही. 7,500 एकर जमिनीवरती इथल्या सत्ताधाऱ्यांचा डोळा आहे, जी मूळ मालकांची आहे, जी शेतकऱ्यांची आहे. हे 20 ऑगस्ट 2024 जजमेंट आहे बॉम्बे हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर बेंचचं. याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की ज्या जमिनी आहेत त्या जमिनी शेतकऱ्यांना परत द्या. त्यानंतर 23 सप्टेंबरला हा मंत्रिमंडळ निर्णय झाला. या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये स्पष्ट लिहिलंय की कोर्टाच्या आदेशानुसार या जमिनी मूळ मालकाला परत देण्यात येणार आहे. त्याचा GR पण काढला गेला. पण इथं सत्ताधारी भिकार आहेत. याच्यामध्ये हो, ही आहे 23 जानेवारी 2026 ला स्थापन झालेली मंत्रिमंडळ उपसमिती. याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची हरेगाव मळ्यावरील श्रीरामपूर येथील 4,000 एकर क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास हस्तांतरित करण्याच्या अनुषंगाने, पण MIDC ला हस्तांतरित करत असताना ही जमीन द्यायची कोणाला? ZR2 ग्रुप होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीला 4,000 एकर जमीन द्यायची. टोटल 7,500 एकर जमिनीचा घोटाळा आहे. राजकीय हितसंबंध आणि मोठ्या माणसांना, मोठ्या भिकारचोट उद्योगपतींना मोठं करण्यासाठीचा हा डाव. ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये विखे पाटलांचे सगळे आर्थिक हितसंबंध दिसतात. ही जी कंपनी आहे हीच मुळात वादग्रस्त आहे. या कंपनीच्या एका अकाउंटवरती एका महिन्यात 100 करोड रुपये आलेत. 100 करोड. इथं नाही ED लागणार, इथं नाही CBI येणार, इथं कोणतीच यंत्रणा काम नाही करणार, कारण की ह्यांनी सगळ्यांनी मिळून हे केलंय. आणि हा सन्माननीय कोर्टाने दिलेला आदेश, या आदेशाची पायमल्ली करण्याचं काम इथल्या सरकारने केलंय. माझी फडणवीसांना विनंती आहे की मूळ शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही लाटायचा जो प्रयत्न करणार आहात तो वेळीच बंद करा. आणि जे हायकोर्टाने सांगितलंय, जे मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या जमिनी परत द्या, आणि हे जे खुळखुळे शेतकऱ्यांच्या जमिनीवरती डोळा ठेवून वागत आहेत, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी राजकीय मंडळींना मदत करत आहे, हे वेळीच बंद करा. नाहीतर आम्हाला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केला म्हणून परत कोर्टात जावं लागेल. शेतकऱ्यांच्या जमिनी आम्ही तुम्हाला अशाच घेऊन देणार नाहीत, तुम्हाला चोरी करू देणार नाही.